होंडा अमेज या गाडीवर 10 वर्षाची वॉरंटी मिळते, जी भारतातील इतर कार्सच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. आणि अमेज ही कॉम्पॅक्ट सेडॅन सेगमेंट मधील एकमेव गाडी आहे जिच्यामध्ये एडास फीचर दिलेला आहे आणि ही भारतातील सगळ्यात स्वस्त एडास कार देखील आहे. पण एडास हे रडार बेस नसून कॅमेरा बेस आहे, ज्यामुळे याला काही लिमिटेशन्स आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. जर तुम्ही नवी होंडा अमेज घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य मॉडेल निवडण्यासाठी मदत करेल, कारण मी या गाडीचे सगळे व्हेरियंट्स आणि फीचर्स एक्सप्लेन केले आहे. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य तुमचं ऑटो हेल्पर मराठीमध्ये खूप खूप स्वागत करतो. अमेजच्या किमती 8 लाखांपासून सुरू होतात आणि ऑटोमॅटिक व मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये 3 व्हेरियंट्स मिळतात. व्ही आणि ZX व्हेरियंटच्या मॅन्युअल ते ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये वाढीव खर्च 1,20,000 रुपये आहे, तर मिडल VX व्हेरियंटचा वाढीव खर्च 90,000 रुपये आहे. होंडा अमेजच्या CVT टॉप मॉडेलची किंमत 10,90,000 रुपये आहे. या सर्व एक शोरूम किमती आहेत. जर तुम्हाला ऑन रोड किमती जाणून घ्यायच्या असतील तर autohelper.co.in ला नक्की भेट द्या. अमेजचं 1.2 लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन 90 PS पॉवर आणि 110 Nm टॉर्क प्रोड्यूस करते. ही सेगमेंट मधील सर्वात पॉवरफुल कार आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशन सह उपलब्ध आहे. सेगमेंट मध्ये CVT ट्रान्समिशन मध्ये मिळणारी अमेज एकमेव गाडी आहे. बाकी सर्व कार्स AMT मध्ये येतात. मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये अमेजचे क्लेम फ्युएल मायलेज आहे ते 18.65 kmpl आहे, जे सेगमेंट मध्ये सर्वात कमी आहे. आणि ऑटोमॅटिक मध्ये क्लेम फ्युएल मायलेज 19.46 kmpl आहे. अमेज मध्ये फक्त पेट्रोल इंजिनच दिलेले आहे. CNG किंवा डिझेलचा पर्याय देखील भारतात उपलब्ध कंपनीने केलेला नाही. न्यू होंडा अमेज वर तुम्हाला स्टँडर्ड 3 वर्षाची वॉरंटी मिळते, ज्यामध्ये अनलिमिटेड किलोमीटर्स मिळतात. दुसरी एक्सटेंडेड 7 वर्षाची वॉरंटी असेल, यामध्ये सुद्धा अनलिमिटेड किलोमीटर्स असतील. आणि एनी टाइम वॉरंटीमध्ये 10 वर्ष आणि 1,20,000 किलोमीटरची वॉरंटी मिळते. अमेजचा व्हील बेस सेगमेंटच्या कार्सच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. असं असलं तरी गाडीची लांबी, रुंदी आणि उंची मार्जिनली जास्त किंवा कमी आहे इतर गाड्यांच्या तुलनेत. या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स इतर सेडानच्या तुलनेने जास्त आहे. बूट साईज टिगॉर पेक्षा किंचित कमी आहे. टायर साईज अमेज मध्ये इतर कार्स प्रमाणेच बेसमध्ये 14 इंच आणि टॉप मध्ये 15 इंच साईज दिलेली आहे. होंडा अमेज मध्ये सिल्वर, ग्रे, ब्राऊन, व्हाईट पर्ल, रेड आणि ब्ल्यू असे टोटल 6 रंग पर्याय दिलेले आहेत. व्ही या मॅन्युअल बेस व्हेरियंटची किंमत 8 लाख रुपये आहे आणि ऑटोमॅटिक घेण्यासाठी 1,20,000 रुपये तुम्हाला जादा मोजावे लागतात, ज्यामुळे किंमत 9,20,000 रुपये होते. बेस व्हेरियंट मध्ये व्हील कॅप सह 14 इंच व्हील रिम मिळते. स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स व्यतिरिक्त या गाडीमध्ये साइड अँड कर्टन एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स विथ LED DRLs आणि मॅन्युअल डे नाईट IRVM सारखे फीचर्स बेस व्हेरियंट पासूनच दिलेले आहेत. इतकंच नाही तर 8 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम सुद्धा यामध्ये दिली आहे, जी वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सपोर्ट करते. आणि स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल सुद्धा यामध्ये दिले जातात. या व्यतिरिक्त टिल्ट ऍडजस्ट स्टेअरिंग व्हील, इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल ORVMs, रिमोट सेंटर लॉकिंग, मोठे हेडरेस्ट, रिअर आर्मरेस्ट, हाईट ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट, सेमी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि शार्क फिन अँटेना सारखे फीचर्स सुद्धा दिलेले आहेत. अमेज व्ही ट्रिम मध्ये मिळणारे सर्व फीचर्स तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. जर तुमचं बजेट 8 लाखांचं असेल तर व्ही बेस मॉडेल मध्ये सर्व गरजेचे फीचर्स दिले असल्याने खूप सेन्सिबल चॉईस ही होऊ शकते. पण तुमचं बजेट थोडं वाढवून VX व्हेरियंट घेणं व्हॅल्यू फॉर मनी होऊ शकतं का ते जाणून घेऊया. व्ही ते VX व्हेरियंटची वाढीव किंमत मॅन्युअल मध्ये 1,10,000 रुपये आणि ऑटोमॅटिक मध्ये 80,000 रुपये आहे. या व्हेरियंट मध्ये व्हीचे सर्व फीचर्स आणि त्याच्यावर लेन वॉच कॅमेरा, रिअर पार्किंग कॅमेरा, रिअर डिफॉगर, LED फॉग लॅम्प, ॲप टेलिमॅटिक फीचर्स, 15 इंच अलॉय व्हील्स, ऑटो हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर्स, कीलेस एंट्री विथ पुश स्टार्ट स्टॉप बटन, इलेक्ट्रिकली फोल्डेबल ORVMs, ऑटो AC विथ रिअर AC वेंट्स, वायरलेस फोन चार्जर यांसारखे फीचर्स मिळतात. VX मध्ये मिळणारे सर्व फीचर्स स्क्रीनवर तुम्ही आता बघू शकता. व्ही व्हेरियंटच्या वर वाढीव पैसे देऊन VX मध्ये मिळणारे फीचर्स किमतीला न्याय देतात, कारण लेन वॉच कॅमेरा, स्टार्ट स्टॉप बटन आणि 15 इंच अलॉय व्हील्स गाडीच्या लुक आणि सेफ्टी मध्ये व्हॅल्यू ऍड करतात. VX घेण्याचा विचार करणाऱ्यांनी ZX या व्हेरियंटचा विचार करावा का ते बघूयात. VX ते ZX च्या मॅन्युअल किमतीमध्ये 60,000 रुपये वाढीव किंमत आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये 90,000 रुपये वाढीव किंमत आहे. ऑन पेपर जरी 60 ते 90,000 रुपयांची वाढीव किंमत दिसत असली तरी महाराष्ट्रात तुम्हाला 10 लाखांच्या वर 1% TCS भरावा लागतो, ज्यामुळे किंमत VXच्या मानाने खूप जास्त वाढते. ZX स्ट्रीम मध्ये ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम म्हणजेच एडास मिळते, ज्याने ऑटो ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल,
लेन कीप असिस्ट यांसारखे महत्त्वाचे फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. या व्यतिरिक्त टॉप मॉडेलमध्ये ग्लॉसी ब्लॅक ग्रिल आणि क्रोम डोर हँडल सारखे डिझाईन एलिमेंट्स इथे ऍड केलेले आहेत. ZX मध्ये मिळणारे सगळे फीचर्स तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. या फीचर्ससाठी मॅन्युअलमध्ये 60,000 रुपयांची वाढीव किंमत योग्य आहे, पण ऑटोमॅटिकसाठी 90,000 रुपये थोडी जास्त आहे. जर तुम्हाला एडास या सेफ्टी फीचर्सचं आकर्षण असेल तरच ZX या व्हेरियंटचा तुम्ही विचार करावा, अन्यथा VX हे व्हेरियंट तुमच्यासाठी योग्य असेल. होंडाने जे MS साठी व्हेरियंट ऑप्शन ठेवलेले आहेत त्यामुळे ग्राहक जास्त कन्फ्यूज होणार नाहीत. टीम्सच्या किमती सुद्धा फीचर्समध्ये अडकण्याच्या हेतूने वाढीव ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे गाडीचे तीनही व्हेरियंट्स व्हॅल्यू फॉर मनी आहेत. पण सगळ्यात जर स्मार्ट बाय करायचे असेल तर VX व्हेरियंट सर्वात बेस्ट आणि व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे. हे व्हेरियंट चीप सुद्धा वाटत नाही आणि टॅक्स सुद्धा तुमचा 1% ने वाचतो. ZX मध्ये जरी ADAS मिळत असलं तरी हे तंत्रज्ञान कॅमेरा बेस आहे, त्यामुळे पावसात, दाट धुक्यात आणि अंधारात ते रडारप्रमाणे कारगर असेल यावर जरा शंका आहे. त्यामुळेच मी सुरुवातीला म्हटलं की पावसाचे 4 महिने सोडले तर 8 महिनेच याचा वापर होऊ शकतो. बाकी तुमचं बजेट, तुमचा निर्णय. जय महाराष्ट्र.